चायनीज आणि शॉर्माचं आउटलेट आहे दादांचं, मग त्या संदर्भात ते आपल्याला भेटायला आले होते. कर्नाटकाच्या जवळ एक छोटंसं गाव आहे, तिथं दादांचं आउटलेट आहे आणि त्या संदर्भात ते आज आपल्याला भेटायला आले होते. कारण का आता खूप टाइम पासून ते आउटलेट चालवतात, पण त्या पद्धतीत प्रॉफिटेबल नाही आउटलेट आणि बऱ्याच गोष्टींवरती त्यांना प्रॉब्लेम फेस केले जात होते. मग त्या संदर्भात आम्ही डिटेलमध्ये चर्चा केली. क्वांटिटी किती जातीये, त्या पद्धतीने प्राइसिंग किती आहे, तर त्यांची प्राइसिंग जी होती ती मिसमॅच होत होती कॉम्पिटिशनमुळे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वांटिटी जी आहे ती खूप जास्त जात होती. मग याच्यामुळे गडबड अशी येत होती की त्यांना काही पैसे खिशात राहत नव्हतं. बरोबर, त्यामुळे त्यांचं गाव असं आहे की तिथं स्विगी झोमॅटोही अवेलेबल नव्हतं. सो आपण त्याला त्यांच्या व्यतिरिक्त अजून काही अल्टरनेट ऑप्शन्स आहेत त्याबद्दल आपण त्यांना टाईप करून दिले. त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये आपण चर्चा केली. फूड कॉस्ट बद्दल चर्चा केली की फूड कॉस्ट किती आली पाहिजे, मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे, डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे, अशा सगळ्या एकंदरीत गोष्टींवरती डिटेलवरती चर्चा केली. स्टाफचा वगैरे त्यांना खूप इश्यू होता, त्याबद्दल पण आपण त्यांना डिटेलमध्ये सोल्युशन्स काढून दिले आणि त्यांना लवकरच बँगलोरमध्ये नवीन आउटलेट चालू करायचा विचार करतात येते. तर त्या संदर्भात त्यांना लवकरात लवकर आपण ते आउटलेट चालू करावं असं आपण त्यांना सांगितलं. कारण तिथलचा क्राऊड बघितला तर चांगला आहे, हाय पेईंग आहे आणि मग त्यामध्ये त्यांना तिथे रिस्पॉन्सही चांगला मिळेल. अजून आज सगळं त्यांना डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगून त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.